भारत पाकिस्तान तणावादरम्यान उद्या सर्व राज्यांमध्ये मॉकड्रिलच्या सूचना, हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचेही निर्देश, ब्लॅकआउटचाही सराव होणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बैठकांचा सपाटा. गृहसचिव गोविंद मोहन, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा. दहशतवाद विरोधातल्या लढ्यामध्ये रशिया भारतासोबत, पुतीन यांची फोनवरनं मोदींना ग्वाही. तर स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊन चीनने दाखवले रंग. राहुल गांधी आज हरियाणाच्या कर्नालला जाणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एबीपी नेटवर्क सोबत संवाद. विकसित भारताविषयी विजन मांडणार. आज रात्री 8 वाजता इंडिया ॲट 2047 शिखर परिषद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात कॅबिनेट. चौंडीमध्ये जय्यत तयारी. मुंबईतल्या मिठी नदी सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं गुन्हा दाखल. 7 ते 8 ठिकाणी छापेमारी. कंत्राटदार बीएमसी अधिकारी निशाण्यावर. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका. परभणीत हातातोंडाशी आलेल्या बागा भुईसपाट. हिंगोलीमध्ये केळी बागा उद्ध्वस्त आणि भंडाऱ्यात भातपीक जमीनदोस्त. पवित्र अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानीचा पहिला फोटो समोर. 3 जुलैपासून होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या तयारीला सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.